नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे पूर्णाजीने अर्जुनला आपल्या वचनामध्ये अडकवून त्याच्याकडून आता प्रियाबरोबर लग्न करण्याचं वचन घेतलेलं असतं. मात्र हे प्रतिमाला अजिबात मान्य नसतं. तेव्हा प्रतिमा आणि अर्जुन दोघेजण मिळून आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार असतात. तर इथे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे याचा पुरावा आता त्यांना मिळालेला असतो आणि तो पुरावा संपूर्ण सुभेदार कुटुंब यांच्यासमोर सादर करत इथे प्रिया आणि अर्जुनचं ठरलेलं लग्न मोडत सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा पुनर्विचार करण्यात येतो. आणि त्याचबरोबर जेव्हा प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येतो तेव्हा इकडे प्रियाला आणि त्याचबरोबर नागराजला सुद्धा जेलमध्ये टाकण्यात येतं. आणि इथे प्रियाचं जे काही स्वप्न असतं अर्जुनबरोबर लग्न करण्याचं, ते स्वप्न अर्धवटच राहिलेलं असतं आणि पुन्हा एकदा सायली सुभेदारांच्या घरची सून झालेली असते. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे आता अर्जुन आणि प्रियाचं ठरलेलं लग्न कशा पद्धतीने मोडतं आणि त्याचबरोबर प्रतिमा अर्जुन कुठला पुरावा सगळ्यांच्या समोर सादर करतात आणि त्यामुळे प्रिया जेलमध्ये जाते, हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्यानंतर प्रियाने त्या दोघांना वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. कारण तिला सुभेदारांची सून व्हायचं होतं, कारण तिला पैसा हवा असतो आणि अर्जुनसारखा इतका मोठा वकील आणि त्याचबरोबर हँडसम नवरासुद्धा तिला हवा असतो आणि त्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केलेले असतात सायली आणि अर्जुनला वेगळं करण्यासाठी. आणि फायनली ती तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेली असते. सुभेदारांच्या नजरेमध्ये सायलीला पाडून प्रिया आपली जागा निर्माण करते आणि इथे पूर्णाजी आता विचार करते की आपण सायली आणि अर्जुनचा डिवोर्स करायचा आणि प्रिया अर्जुनचं लग्न लावून द्यायचं. तेव्हा प्रतिमा अर्जुनला म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा अर्जुन डिवोर्स पेपरवरती साईन करायची नाही, तू पण करायची नाही आणि सायलीलासुद्धा करू द्यायची नाही. कारण ही प्रिया आहे ना, ती मला माझी तन्वी वाटतच नाही. तुला माहिती आहे ना अर्जुन, आपली तन्वी किती निरागस होती आणि ही प्रिया मला आपली तन्वी वाटतच नाही रे. कारण तिच्यामध्ये लहानपणीचे अजिबात गुण नाही आहेत, एक पण गुण नाही आहे. मला सायली जेवढी आपली तन्वी वाटते ना, तेवढी प्रिया मला नाही वाटत आणि अशा मुलीबरोबर लग्न करून तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त नको करू. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या, मलासुद्धा हेच म्हणायचं आहे. मी सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रियाने असे कुठले पुरावे दाखवले तर तुम्हाला ती तन्वी वाटली. कारण तिच्यामध्ये लहानपणीचा एक पण गुण नाही आहे आणि तिचा चेहरा किती निरागस वाटायचा लहानपणी, आता ती फक्त कट कारस्थानं करते आणि लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अजून एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची होती. पूर्णाजीने तुझ्याकडून वचन घेण्यासाठी हार्ट अटॅकचं नाटक केलं होतं आणि हे स्वतः मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये प्रिया डॉक्टरांजवळ बोलताना त्याच्यामध्ये तिने ओळखीचे काही डॉक्टरसुद्धा इन्व्हॉल्व करून घेतले होते आणि याच्यामध्ये पूर्णाजीने तिची साथ दिली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं असंच काहीतरी असेल, पण सगळेजण मला ब्लेम करत होते की माझ्यामुळे पूर्णाजीची ही अवस्था झाली. मी घाबरलो, तिच्या जीवापेक्षा मला काही महत्त्वाचं वाटलं नाही आणि म्हणून मी तिला वचन दिलं होतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की काही झालं तरीसुद्धा सायलीला सोडायचं नाही, डिवोर्स पेपर साईन करायचे नाही. तुला सायलीसारखी एवढी साधी सरळ मुलगी हवी आहे की प्रियासारखी कटकारस्थाने, ते मला सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझं फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम आहे. माझं प्रियावरती कधी ना प्रेम होतं आणि ना कधी होणार. सायलीशिवाय मी दुसरा कुठल्याच मुलीचा विचारसुद्धा करत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, एक मिनिट थांब, मला मनापासून ही माझी मुलगी वाटतच नाही. पण इथे रविराज म्हणतात की ही आपली मुलगी आहे म्हणून मी त्यांचं मन राखत असते. पण हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ते बॉन्डिंगसुद्धा अजून तयार झालेलं नाही आहे. सायलीबद्दल जे मला वाटतं ना, ते प्रियाबद्दल मला अजिबात कधीच वाटलेलं नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, पण काय करायचं आता प्रतिमा आत्या, खरंच मला कळत नाही आहे. मला सायलीशिवाय दुसरं कुणाचाही विचार करायचा नाही आहे, मला कुणाशी लग्न करायचं नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, काही करूया, पण आपल्याला आहे ना या तन्वीचा मोबाईल मिळायला हवा. कारण ती सतत तिच्या मोबाईलमध्ये काही ना काहीतरी करत असते, कुणाशी ना कुणाशी तरी बोलत असते आणि आपण तिच्या आजूबाजूला गेलो की लगेच फोन कट करत असते. काही करून तिचा मोबाईल मिळव. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तेव्हा इकडे घरामध्ये आता लग्न ठरल्यामुळे अर्जुनने लग्नाला तर होकार दिलेलाच असतो,
लग्नघर असल्यामुळे काही ना काहीतरी छोट्या मोठ्या पार्टीज हे होतच असतात। तेव्हा इकडे आता सगळेजण सुभेदार किल्लेदार फॅमिली एकत्र आल्यामुळे इकडे आता प्रियासुद्धा तिथे असते। तेव्हा तिच्या ज्यूसमध्ये इथे अर्जुनने गुंगीचं औषध आता मिक्स केलेलं असतं, भांग मिक्स केलेली असते आणि बरोबर तोच ग्लास प्रियाला दिलेला असतो। त्याच्यामुळे आता तिला पूर्णपणे आता ती भांग चढलेली असते आणि दारू प्यायल्यासारखी ती वागत असते। तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तुझा मोबाईल देतेस का, आपल्या दोघांचा सेल्फी तुझ्या मोबाईलमध्ये काढतो। तेव्हा प्रिया म्हणते खरंच अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो हो मग, आता आपलं लग्न ठरलं आहे ना, मग तुझ्या मोबाईलमध्ये सेल्फी काढायला नको का? आणि अर्जुन प्रियाचा मोबाईल तिच्याकडून मागून घेतो। तेव्हा तिने लॉक वगैरे आता खोलून फोन त्याच्या हातामध्ये दिलेला असतो। त्याच्यामुळे अनलॉक झालेला फोन तो लगेचच आपल्या हातात घेतो, दोघांचा तिला दाखवण्यासाठी सेल्फी काढायला घेतो आणि नंतर तिला आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून तो फोन तिच्या हातामध्ये देऊन ठेवतो। तेव्हा प्रिया अर्जुनच्या मोबाईलमध्ये त्यांचा काढलेला सेल्फी बघत बसलेली असते आणि त्यानंतरला अर्जुन तिचा मोबाईल घेऊन बाजूला जातो आणि त्याच्यामध्ये काही व्हिडिओज आहेत का, काही रेकॉर्डिंग आहेत का, हे सगळं तो चेक करत असतो। कॉल लिस्टमध्ये गेल्यानंतर इथे आता प्रियाच्या मोबाईलमध्ये नागराज, महिपत आणि प्रिया या तिघांचे खूपच जास्त नंबर असतात। काही लोकांचे नंबर ती डिलीट करत असते। त्यानंतरला व्हिडिओजमध्ये इकडे आता सगळं चेक केल्यानंतर एक महत्त्वाचा व्हिडिओ त्याच्या हातामध्ये लागतो, जो तिने खूपच चालाकीने अशा जागी सेव्ह करून ठेवलेला असतो जो कुणालाही मिळणार नाही। पण अर्जुनने आता आपल्या इकडे बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करून त्याने तो व्हिडिओ बरोबर शोधून काढलेला असतो। तिने तो वेगळ्याच नावाने सेव्ह करून ठेवलेला असतो। तेव्हा तो आता व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याच्यामध्ये प्रियाने सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो की मला हे नाटक महिपत, नागराज, साक्षी यांनी करायला सांगितलेलं आहे। मी खरी तन्वी नाही आहे, माझं नाव प्रिया मधुकर आहे। मी नाटक करण्यासाठी नकार दिला तर त्या लोकांनी मला मारण्याची धमकी दिली। मी खरोखर तन्वी नाही आहे, मी प्रिया मधुकरच आहे, असं सगळं सत्य ती त्याच्यामध्ये बोललेली असते। मी सुभेदारांना आणि किल्लेदारांना लुटण्यासाठी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे, खोटे पुरावे दाखवून। ते सगळे पुरावे माझे नाही आहेत, हे सगळं नाटक मला करायला सांगितलं होतं आणि याच्यामध्ये महत्त्वाचा हात म्हणजे नागराज काकांचा आहे। हे सगळं प्रिया त्या व्हिडिओमध्ये जे काही बोललेले असते, तो व्हिडिओ अर्जुनच्या हातामध्ये बरोबर लागलेला असतो। तो म्हणतो हे सगळं काय आहे, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तो आपल्या मोबाईलवरती आता पाठवून ठेवतो। तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते अर्जुन बघितलंस ना, मी तुला सांगितलं होतं ना, ही कुणीतरी वेगळीच मुलगी आहे, कट कारस्थानी आहे, ही माझी तन्वी असूच शकत नाही। माझी तन्वी तर खूपच जास्त साधीभोळी, मन मिळावू आणि दुसऱ्यांचा विचार करणारी होती, तुला तर माहिती आहे ना। तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना, म्हणजे हिच्याकडे बघितल्यानंतर कधी काळी आमची तन्वी अशी होती हे सुद्धा मला विसरायला होतं। तेव्हा प्रतिमा म्हणते मग आता काय करायचं, ही गोष्ट कधी सांगायची? तेव्हा अर्जुन म्हणतो आता नाही, आता प्रिया नशेमध्ये आहे, आपण उद्या ती शुद्धीत असताना हे सत्य सगळ्यांच्या समोर आणूया। तेव्हा आता दुसऱ्या दिवशी सगळेजण एकत्र जमलेले असतात घरामध्ये। आता छान सगळेजण एकत्र येऊन सेलिब्रेट करत असतात। अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरलेलं असतं, सगळे एन्जॉय करत असतात आणि त्याच्यामध्येच प्रतिमा आणि अर्जुन म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे। तेव्हा प्रियाचा जो व्हिडिओ असतो तो आता मोठ्या स्क्रीनवरती अर्जुन सगळ्यांना दाखवत असतो। इकडे त्याने सगळी तयारी केलेली असते आणि तो आता व्हिडिओ त्याने सगळ्या मोठ्या स्क्रीनवरती लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रिया जे काही बोललेली असते की मी खरी तन्वी नाही आहे, मी किल्लेदारांना त्याच्यामध्ये फसवण्यासाठी आलेले आहे आणि सुभेदारांनासुद्धा हे सगळं नाटक मला नागराज, महिपत, साक्षी यांनी करायला सांगितलेलं आहे, मी त्यांना उद्ध्वस्त करायला आली आहे, हे सगळं त्याच्यामध्ये प्रिया बरळलेली असते। तर तिने सगळं सत्य त्याच्यामध्ये बोलल्यामुळे आता सगळेजण हे ऐकल्यानंतर खूपच जास्त शॉक झालेले असतात। आतापर्यंत जिला आपण तन्वी समजत होतो आणि तिचे एवढे लाड करत होतो, खरोखर तर ती आपली तन्वी नाहीच आहे, ती दुसरीच कुणीतरी आहे, हे सत्य आता त्या लोकांना कळलेलं असतं। रविराज काका, प्रतिमा, नागराजचं भांडंसुद्धा फुटलेलं असतं। नागराजने हिला खोटी तन्वी बनवून तिथे आणलेलं असतं आणि प्रिया ते सगळं आता बोललेले असते। महिपत आणि साक्षीसुद्धा त्याच्यामध्ये सामील असतात। त्यामुळे इथे आता पूर्णाजी आणि सुभेदार कुटुंब या सगळ्यांचे डोळे खाडकन उघडलेले असतात। त्यामुळे इथे आता सत्याचा उलगडा झाल्यानंतर सगळ्यांना प्रियाचा खरा चेहरा कळलेला असतो, कोण खरं कोण खोटं हे सगळं आता त्यांच्या समोर आलेलं असतं। तेव्हा प्रतिमा म्हणते की सायली, तू, कुसुमताई आणि मधुभाऊ तिघेजण लवकर सुभेदारांच्या घरी या, महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे।
तेव्हा इथे प्रियाला विचारण्यात येतं की तू असं का केलंस, तू आमची खरी तन्वी नाही आहेस का? तेव्हा इकडे प्रिया आता घाबरते. ती म्हणते नाही, मीच खरी तन्वी आहे, हे सगळं मी नाटक केलं होतं, माझा या लोकांशी काही संबंध नाही आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की तुझा याच सगळ्यांशी संबंध आहे, तरीच तू माझं कधी काही ऐकलं नाहीस आणि कधी आमची मुलगी म्हणून आमच्याबरोबर तशी वागलीसुद्धा नाहीस. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते मला तर हिच्याबद्दल कधीच मुलीची भावना मनामध्ये निर्माण नाही झाली. मला तर ही अनोळखीच कुणीतरी वाटत असते. हिच्याबद्दल एक ओढ मला अजिबात वाटली नाही आहे. तेव्हा इकडे पूर्ण आजी, कल्पना सगळेजण बोलत असतात की तू असं का केलंस, का आम्हाला फसवलंस, आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास, सायली आमच्याबरोबर खोटं बोलली, तिने आम्हाला फसवलं, असं सातत्याने तू आमच्याजवळ बोलत राहिलीस, मग आता का अशी वागलीस आमच्याबरोबर, कोण तू आहेस तरी कोण? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की एवढी मोठी फसवणूक झाल्यानंतर तुला मी माझ्या घरामध्ये अजिबात ठेवू शकत नाही आहेस. तू आमच्या प्रॉपर्टीला, आमच्या पैशाला लुबाडण्यासाठी तू आमच्याकडे आलीस, नाहीतर तुझा आणि आमचा संबंध तर काही नाहीच आहे. तेव्हा रविराज काका पोलिसांना फोन करतात आणि म्हणतात की महिपत आणि साक्षी कसे आहेत ते आम्हाला माहितीच आहे, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि नागराजीने हे सगळं का केलं असावं हे मी त्याला नंतर विचारेनच, पण आधी तुम्हाला दोघांना इथे पोलिसांना बोलावतो आणि जेलमध्ये टाकायला सांगतो आणि नंतर मी तुमच्याकडे बघतो. रविराज काकांनी पोलिसांना फोन केलेला असतो आणि प्रियाच्या आणि नागराजच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि दोघांनाही अरेस्ट करायला लावलेलं असतं. प्रिया आणि नागराज दोघेजण माफी मागत असतात, पण तरीसुद्धा रविराज काका त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब त्या दोघांनाही माफ करत नाही आणि दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी जेलमध्ये टाकलेलं असतं. आतापर्यंत सगळ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रियाला आता जेलचा रस्ता दाखवलेला असतो. जेल बंद केल्यानंतर इथे अर्जुन सगळ्यांना म्हणत असतो, मी सांगितलं ना, प्रिया जशी वाटते तुम्हाला तशीची अजिबातच नाही आहे. तेव्हा पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका सगळेजण म्हणतात की अर्जुन आम्हाला माफ कर, आम्ही आपलं कोण परकं कोण ओळखायला विसरलो. सायलीचा चांगुलपणा आम्ही प्रियाच्या समोर बघितलाच नाही, तिचं ऐकून आम्ही सायलीबरोबर खूपच जास्त चुकीचं वागलो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ यांना लवकरात लवकर इथे बोलावून घे, मी तुमच्या दोघांचं लग्न पुन्हा एकदा धूमधडाक्यात लावून देण्याचं ठरवते. आणि मधुभाऊ तिथे आल्यानंतर इथे पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा विचार केला जातो आणि त्या दोघांचं लग्न आता संपूर्ण कुटुंबाच्या संमतीने ठरवण्यात येतो आणि पुन्हा एकदा अर्जुन सायलीचं लग्न लावून सायलीचा सून म्हणून स्वीकार करण्यात येतो.